गुड मॉर्निंग. फर्स्ट डे आमच्या राजस्थान ट्रिपचा आणि आम्ही सुरुवात केली आहे. ॲक्च्युली काल रात्री झोपायला खूप उशीर झाला, त्यामुळे जे टार्गेट होतं सकाळी 3 वाजता निघायचं ते लिटरली आम्ही सुरुवात केली आज 10 वाजता, कारण झोपायला 2 वाजले आणि त्याच्यानंतर झोपणे गरजेचं होतं. त्यामुळे पूर्ण झोप घेऊन निघालो जेणेकरून प्रवासात काही प्रॉब्लेम नाही येणार. आता 10 वाजता इथून सुरुवात केली. बघूयात, साधारण अहमदाबाद किंवा पालनपूरचं टार्गेट ठेवतोय. मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही नेरवळपर्यंतच आहोत आणि अपेक्षेप्रमाणे बऱ्यापैकी ट्रॅफिक चालू झालंय. माझ्या माहितीप्रमाणे विरार क्रॉस करायला नाही म्हटलं तर 2 ते 3 तास तरी जातील, पण हरकत नाही. त्याच्यानंतर एकदा सुरत हायवेला लागलो की नंतर थांबायची गरज नाही पडणार. उशीर झाला आहे तर आरामात गेलेलं आणखी चांगलं. ठरल्याप्रमाणे जस्ट विरार टोलनाका पाठीमागे गेला. साधारण 2 तास लागले, 12:15 झालेत आता, आणि मला वाटतं इथून पुढे ट्रॅफिक तेवढं लागणार नाही. आज साधारण अहमदाबाद क्रॉस करून किंवा पालनपूर क्रॉस करून पुढे जायचा विचार आहे. मला वाटतं भरुचला थोडंफार ट्रॅफिक लागेल, अदरवाईज त्याच्यानंतर रस्ता रिकामा असेल असा अंदाज आहे. बघूयात काय होतं. भूक लागली आहे अरूला, काहीतरी खाऊया. तर आपण काय खायचं अरू? पनीर. पनीर? ही पनीर नाही बाळा, काहीतरी स्नॅक्स घेऊ. आमचा दादू इकडे झोपलाय. दादा हाय कर त्याच्यामध्ये पण. अरू काय घ्यायचं याच्यात बाळा? चिक्की, ओरियो. ओरिओ. हा हाँ ही छोटा बॉर्बन घेऊ. ओरियो. जास्त नाही होणार. ठीक आहे, 1-2 चिक्की पण वरती घेतोय ना खायला. ठीक आहे, जास्त गोड नाही खायचं. ओके. अभी हमको 2 बज के जाना है, तो खाने के लिए तो फिर से खेलने जाना है. 2 वाजले तर आम्ही जेवायला थांबलोय. थोडस जेवण करून मग पुढे निघूयात. इथं हे छान हॉटेल दिसलं. मला वाटतं काय नाव आहे संस्कार रे हॉटेलचं, उतरावं लागेल बघायला. आणि इथे थोडासा प्ले एरिया पण आहे, तो मुलांना खेळता येईल. अर्थ छान खेळेल आणि त्याच्यानंतर मग पुढे सुरुवात करता येईल. काय अरू, तू खेळायला जाणारस तिकडे? तू खेळायला जाणार आहेस? ओके. इथे अर्थला आता धम्माल मजा येणार आहे. संस्कार आणि ते दोघे खेळतील तोपर्यंत आम्ही ऑर्डर देतो, फटाफट जेवण करून मग निघता येईल. हे हॉटेल भिलाड गेट, मोठं हॉटेल आहे, छान दिसतंय. सो काहीतरी जेवण करून घेऊ. इथे गाडी लावली आहे आणि संस्कार अर्थला खेळवतोय छानपैकी. टेस्ट इज गुड ना, मस्त झालं. आरू आवडलं तुला? बाजरीची भाकरी तर ना मस्त तूप घातलंय.
सही लागतो. दोघे इकडे खेळतायत. काय खेळताय? ओके. इतकं उंचावरती? गिर जाएगा अभी. ये उलटा का आलास? जेवण करून निघालो. जेवण मस्त होतं. अहमदाबाद अजून बरंच लांब आहे. सो आय थिंक आज संध्याकाळी अहमदाबादलाच मुक्काम करावं लागेल असं दिसतंय. त्याच्यानंतर उद्या सकाळी तिथून पुढे जवळ बंदसाठी सुरुवात करता येईल. थका थका सा महसूस हो रहा है. एक्चुअली थका थका सा नहीं, बोर फील हो रहा है. ये रोड भी ना इतना ट्रैफिक था, बोर हो गया. चाय पी लेते हैं. पार्ले जिंदाबाद. पाठीमागे खेळत आहेत. आम्ही अजून सुरतला देखील पोहोचलो नाहीये. यार हा इतका रश रस्ता आहे ना. मी मुंबईला सुरुवात केल्यापासून म्हणजे सकाळी 11ला आम्ही पनवेलमधून सुरुवात केली, तिथपासून आता सुरतला पोहोचतोय हार्डली 275 किलोमीटर करू शकलोय. आणि मध्ये फक्त 1 तासाचा ब्रेक घेतला होता मी जेवणाकरता. बट रहदारी इतकी जास्त आहे की मी हार्डली 50 ते 80च्या वरती गाडी नेऊ शकलो असेल. आणि कंटिन्यू ट्रॅफिक आहे, कंटिन्यू वर्दळ आहे रस्त्यावरती खूप. त्यामुळे आता असं वाटतं की लवकरात लवकर दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे फक्त सुरू व्हावा. कारण तो जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत हा रस्ता मात्र लिटरली ट्रॅव्हल करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ द्यावा लागतो. सहा वाजायला आलेत. आणखी 1 ते 1.5 तास फक्त गाडी चालवून कुठे थांबायचा विचार आहे. फायनली पोहोचलोय आम्ही इकडे. अहमदाबादच्या नंतर इथे अबू रोडच्या इथे आम्ही थांबलोय आणि त्यांना थोडंसं खायला घालतोय. डोसा आलेला आहे, आणखी बाकीची ऑर्डर दिली. इथे ना छान सोय आहे, फूड स्टॉल्स आहेत. रात्रभर कारण इथे एका हॉस्पिटलच्या शेजारी हा फूड स्टॉल आहे. फूड कोर्ट आपण म्हणू शकतो.
हा पुलाव आता मागवलाय, बघूयात हा आपण टेस्ट करू. कसा आहे राईस? बढिया. गुड मॉर्निंग फ्रॉम अहमदाबाद. ॲक्च्युली काल रात्री इतके थकलो होतो, सगळेजणच इतके थकून गेलो होतो की पुढे व्हिडिओ नाही केला, जेवण केलं आणि थेट हॉटेलवर झोपायला गेलो. आज सकाळी लवकर सुरुवात केली आणि आता अबू रोडपासून आम्ही बऱ्यापैकी पुढे आलो आहोत. गर्दी कमी आहे आणि फ्रेश आहे सगळं वातावरण. सो बघूया तिथून पुढे जाऊन कुठे चहा वगैरे घ्यायचा असेल घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करता येईल. आता मेन हायवे सोडून आतमध्ये जायचंय जवळीकडे. मला वाटतं हा मधला रोड जो आहे तो नाना म्हणून एक विलेज आहे, तिथून पुढे जातात. आम्हाला आमच्या नानांची आठवण आली तर तिथून पुढे जायला लागेल. अदरवाईज हा जो रोड आहे हा हायवे पुढे सिरोही करून सुमेरपूरला जाऊन रिटर्न येतो आणि मला वाटतं 30 किलोमीटर तो राऊंड विनाकारणचा वाढतो, म्हणून मग हा मधला रूट करून जायचं ठरलं. जय श्रीराम. हनुमानजींचं मंदिर आहे ना. असं छोटस गाव पण मस्त वाटतं ना. हे बांधकाम कसं केलंय दगड टाकून. हे असं बांधकाम ना मी साऊथला गेल्यावर कडाप्पा म्हणून जो जिल्हा आहे ना त्याचं एक्स्ट्रा चिप निघाले असतं, त्या चिपांचं बनवलं असतं सगळं. हे बच्चे कंपनी बघ. राजस्थानची गावं पण अशी छोटी 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 गल्ल्याभार आहेत ना. आपल्याकडची गावं पण अशीच असतात, पण आपल्याकडची घरं आता बऱ्यापैकी तशी आरसीसी आणि कन्स्ट्रक्शन बऱ्यापैकी असतात. इकडे छोटी छोटी बैठी घरं तशीच आहेत अजून. त्यामुळे बघ आजी टिपिकल राजस्थानी अटायर मध्ये. त्यांनी हातात पण काहीतरी घातलंय. फोटो घ्यायला पाहिजे यार. इथे नाही तिथे थांबल्यानंतर स्कूल पण आहे इकडे. अरे हनुमानजी रस्त्यात बसले. किती दिसतायत. कशी उड्या मारत. किती अरू मंकीज बघ. इकडून तिकडे धावताय. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे वा, थोडा चांगला रोड सुरू झाला ना. मला वाटलं अख्खा तिथं पोहोचेपर्यंत असाच रोड येतो की काय. काम चालून जाईल, आरामात पोहोचू आपण. अरे वाह. राजस्थान राज्य सड़क विकास एवं निर्माण निगम लिमिटेड. मंचुरियन खायला शिकलो मुलं. नाही खायचं बाळा मंचुरियन, पोट बिघडतं त्याने.
जवळ बंदला पोहोचलो. दिवसभराचा प्रवास बराच लांब होता. नाईट कॅम्पिंग सुरू आहे. बाकी उद्या आणि परवा मी इथेच आहोत. पुढची व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच. तोपर्यंत गुड नाईट.